हॅलो नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत. तर तुळजापूर आणि जेजुरी अक्कलकोट देवदर्शनासाठी गेलेलो होतो. तर तिथून आता दर्शन वगैरे करून 2 दिवसाची ट्रिप होती. तर आलेलो होतो रात्री, मग भरपूर उशीर झालेला होता. त्यानंतर मग आता सकाळी उठल्यानंतरच ब्लॉग शूट करते. तर सकाळी आता उशिराच उठले होते. आता चहा वगैरे घेतला आणि थोडं बसली होती. आणि पूर्ण जे आता 2 दिवसाचे जे कपडे वगैरे होते तोही सगळा पसार आता काढून ठेवलेला आहे. तर काही कपडे आता मशीनला वगैरे लावल आणि आरव भूमीला उठवतोय म्हणून तिकडे ओरडतोय, चालू त्याचं. तर 2 दिवसाचे भरपूर असे कपडे आहे आणि जेजुरीचेही जे हळद भंडारा वगैरे होता तर त्याचेही कपडे आता मी साईडला वगैरे काढून ठेवले. आणि देवदर्शन करून आल्यानंतर आहे ना तळी भरतात. तर इथं खंडेरावची तळी भरून घेत आहे. आणि त्यानंतर सवाष्णींनाही जेवू घालावं लागतं जेव्हा आपण तुळजापूरवरनं येतो. तर माझा हळदी कुंकू बाकी होतं, तर मग मी आता सवाष्णी बोलून जेवण पण करणार आहे आणि हळदी कुंकूही देणार आहे. खाली गेलो पार्किंग मधून होता. रुको जरा सबर करो. चला हॅपी बर्थडे कर. हॅपी तर भाऊ वगैरे आले होते, तळी वगैरे भरून घेतली आणि त्यानंतर मग भरपूर उशीर पण झालेला होता झोपायला. त्यानंतर सकाळी उठली 5 वाजता आणि आंघोळ वगैरे आटोपली. आणि त्यानंतर मग पुरणपोळीचा जो स्वयंपाक बनवणार होता तो बनवायला घेतला. तर आता मी तो स्वयंपाक पूर्ण करून घेणार आहे. त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढते. तर स्वयंपाक माझा सगळा करून झालेला होता. थोडेसे भजे बाकी होते, तर ते गरम गरम तळणार होते. तर नैवेद्याचं वगैरे मी आता सर्व तयार करून घेतलेलं होतं. तर म्हटलं स्वतःची तयारी करण्या अगोदर बाहेर रांगोळी काढून घेऊ, म्हणजे तोही पसारा आवरला जातो. आणि ओटी भरण्यासाठी तर मी ब्लाऊज पीस घेऊन आलेले होते ना, तर भूमी त्याचे असे खणाच्या घड्या मारून देत होती. तर ती म्हणे ते छान दिसेल, मग असं आपण ताटामध्ये व्यवस्थित लावू. तर मग तिने सर्व जे ब्लाऊज होते ना तर त्याच्या अशा खणाच्या घड्या मारून दिल्या मला. तर छान अशा तिने सर्व ब्लाऊज पीसच्या मला अशा घड्या तिने करून दिल्या. आणि त्यानंतर तुळजापूरवरनं मी बांगड्या घेऊन आलेली होती. तर मग त्याही आता मी जेव्हा ओटी भरणार होती बायकांची, तर त्यातल्या 2-2 देणार होते. आणि जे तुळजापूरवरनं मी कुंकू आणलेलं होतं, तर त्याच्यासाठी मी छोटे छोटे असे करंडे घेतले होते आणि त्यामध्येच मी हळदी आणि कुंकू टाकून देणार होते. तर म्हणून मग तेही मी घेतलेले होते. त्यानंतर मग खोबरं आणि ओटी भरण्यासाठी आपल्याला लागणार होते तांदूळ आणि गजरेही आणलेले होते. तर असं सामान मी सर्व व्यवस्थित एका ठिकाणी लावून ठेवत होते, म्हणजे बायका आल्या ना जेवल्यानंतर मग त्यांची व्यवस्थित अशी ओटी भरता येईल. तर माझा इथं सर्व असा स्वयंपाक झालेला होता. भजे मी बायका आल्यानंतर गरम गरम असे काढणार होते, म्हणून मग मी नंतर लास्टला भजे तळायला घेतले. आणि त्यानंतर मग आता इथं देवांना नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग बायका आल्या का मग त्यांना ताट वगैरे करेल. तर सर्वजणी आलेल्या होत्या. 7 बायकांना मी सांगितलेलं होतं.
तर मग आता त्याही आलेल्या होत्या, तर मग माझे ताटं वगैरे इथं करून झालेले होते आणि ताटाच्या पुढे ना थोडीशी रांगोळी काढायची होती, म्हणून मग ती मैत्रिणीला सांगितली की तू थोडंसं असे रांगोळी काढून दे पुढे. आणि ताटं तर इथं आम्ही करून ठेवलेले होते. थांबा बरोबर काढून देते. तुम्हाला रांगोळीच पाहिजे ना? रुसू नका, रुसू नका, पुसू नका. नाही ग, मदत होते पोरींची माहिती. आमच्यात मस्त भांडण झालं. हा मग तिला काही सांगत नाही, मला नुसतं सांगते. अनुचा माऊचं आमच्या सांगत काही सांगितलंय मी का करू तिला सांगतो. मी नाही करणार आता. अनु मध्ये मी लहान तिची एवढी होती तेवढा केले ना. तेरी मम्मी का वीडियो बना, वोट मांग रही है ऐसा. काढते खडे होणे वाले आणि ती व्हिडिओज काढते. चला बसायचं का? बनाली रुंदू ही पुरणपोळी. थांब एक मिनिट. रोहन कर रहे, मैंने बोला इधर ज्यादा ही हो जा रहा है. किसने बोला ये करने उसके पापा ही बोले बच्चों से अभी ऐसे वैसे बात करो. हम बोलते इंग्लिश में बात करो, हिंदी में बात ए जरा करो. पिता के चरण कमल. हाँ ऐसे अभी आणि यानंतर इथं सर्व बायकांची जेवणं वगैरे झालेले होते. तर मावशी म्हणे झाडू मारू नको आणि असं कपड्याने व्यवस्थित असं गोळा करून घे आणि त्यानंतर हळदी कुंकू दिल्यानंतर मग आम्ही उठल्यानंतर झाडू मार. लेकिन उनको बच्चे बता नहीं सकते. नहीं बता सकते. घे बाई काढ. आलं बाई. उनके ख्याल से अच्छा तो आपके टाइम मतलब जनवरी स्टार्ट होते होते आज एंड हो रहा है. हाँ ना, खत्म ही हो 1 गया. मंथ कैसे गया सच में एकदम. केवढ्या तर वातावरण मैं कहना- कोडी आणि आता सगळं पितळ असली का नाही. चांगलं आहे. पहिल्यातले गोष्टी येतात आता. माझ्या काकांच्या मुलीला झालं 5 भांडे चांदीचे घेतले. बरं झालं मावशी पिंक दिसला. मला सगळी ऑर्नमेंट आउट झाली. तुला छान की मेरे को छेच होती है. आणि यानंतर सर्वांचा हळदी कुंकू वगैरे देऊन झालं. तर चला म्हणे आता इथे ना रील शूट करू खंडेरायाच्या लग्नाला. तर म्हणून सगळ्याजणी ना अशा व्यवस्थित साड्या वगैरे करून बसत होत्या. तर तुम्ही बघू शकता आता कशी रील होणार आहे ती मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही तिथे बघू शकता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.